वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत भन्नाट अशा काही किचन टिप्स। चला तर व्हिडिओ सुरू करूया। टिप नंबर 1, भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते, त्यामुळे सुरीवर लिंबू चोळा आणि मग भेंडी कापा। भेंडीचा चिकटपणा अजिबात जाणवणार नाही। टिप नंबर 2, शेंगदाण्यांना बऱ्याचदा आळ्या लागतात, त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा, त्यामुळे ते खूप दिवस चांगले राहतील। टिप नंबर 3, रव्याचेही तसेच करा। रव्यामध्ये लवकर आळ्या पडतात, त्यामुळे रवा एकतर भाजून घ्या किंवा मग फ्रीज मध्ये ठेवून द्या। टिप नंबर 4, तिखटात जाळी होऊ नये म्हणून त्यात एका बाजूला थोडे मीठ टाकून ठेवा। टिप नंबर 5, कडधान्यांमध्ये भुंगे होतात, असे होऊ नये म्हणून त्याच्यात तेजपत्ता टाकून ठेवा। टिप नंबर 6, तिखट मिठाचा डबा उघडताना बंद करताना त्याला सारखे खरखटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो, त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचे झाकण लावूच नाही। टिप नंबर 7, स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरवून टाका, त्यामुळे सगळे त्या कागदावर सांडते। ओटा खराब होत नाही, त्यामुळे तो स्वच्छ करण्यास खूप वेळ वाया जात नाही। टिप नंबर 8, कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते। टिप नंबर 9, कांदा लवकर परतावा याकरता त्यात चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो। टिप नंबर 10, मटण शिजवताना बऱ्याचदा ते शिजत नाही। अशा वेळी मटण शिजवताना त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होण्यास मदत होते। टिप नंबर 11, भाजीत फ्लॉवरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा चांगला फायदा होतो। टिप नंबर 12, बटाटे किंवा अंडी उकडवताना त्यात थोडे मीठ घातल्याने ते तुटत नाहीत, त्याचबरोबर चव देखील चांगली लागते। टिप नंबर 13, टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे। टिप नंबर 14, शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात। टिप नंबर 15, हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकते। टिप नंबर 16, ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे। टिप नंबर 17, लसूण सोलल्यानंतर बऱ्याचदा हाताला लसणाचा दुर्गंध येतो, तो दुर्गंध जाण्यासाठी लिंबाचा तुकडा हाताला चोळावा। टिप नंबर 18, चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे, त्यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात। टिप नंबर 19, बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एक बाजूची साले काढून मग उकडायला टाकावेत। टिप नंबर 20, भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफवून घ्यावेत, मटार हिरवेगार राहण्यास मदत होते। टिप नंबर 21, इडली मऊ होण्यासाठी इडलीच्या मिश्रणात थोडे खोबऱ्याचे तेल घालावे। टिप नंबर 22, गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा पातळ नसाव्यात। फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते। जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर कापणीने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.